न मिळाल्यामुळे अजित पवार यांच्यावर नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत आहेत। मात्र ते पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्याच्याही मनस्थितीमध्ये नाहीयेत। प्रादेशिक पक्षापेक्षा राष्ट्रीय पक्षाकडे त्यांचा ओढा जास्त आहे। त्यातच सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांची भाजपला पसंती असू शकते। अलीकडेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नाशिकची उमेदवारी छगन भुजबळ यांना देण्याबाबत अजित पवारांकडे केलेला आग्रह आणि आता अजितदादांनी मंत्रिपद नाकारल्यानंतरही अमित शहा यांनी मालेगावच्या दौऱ्यात भुजबळांना दिलेलं विशेष स्थान हे पाहता भुजबळ कोणत्याही क्षणी भाजपात जाऊन केंद्रात मंत्रिपद पटकावू शकतात असे संकेत मिळत आहेत। काय आहे यामागची भाजपची रणनीती? खरंच भाजपला होईल का भुजबळांचा फायदा? जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। ओबीसींचे राष्ट्रीय नेते म्हणून छगन भुजबळ यांची प्रतिमा आहे। शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून ते शरद पवार यांच्या सोबत आहेत। आधी शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये भुजबळ मंत्री झाले। नंतर 1999 मध्ये पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। तरीही भुजबळ यांनी पवारांची साथ सोडली नाही, ती 2 वर्षापर्यंत कायम होती। मधल्या काळात दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा असो किंवा इतर ईडी चौकशा भुजबळांच्या मागे लागल्या, पण त्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता पवारांसोबत राहणं पसंत केलं। मात्र 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीत जे बंड केलं त्यात भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला तो सर्वांसाठीच धक्कादायक होता। कदाचित अजितदादा पवारांची साथ सोडू शकतात पण भुजबळ नाही असा राष्ट्रवादी पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला विश्वास होता। पण चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी व सत्तेची ऊब अनुभवण्यासाठी भुजबळांनी हा निर्णय घेतला। तसही संयुक्त राष्ट्रवादीत असताना अजितदादा व भुजबळांचं कधी फारसं जमलं नाही, कारण भुजबळ सिनियर पवारांचे विश्वासू असल्यानं अजितदादांच्या बॅड बुक मध्ये राहिले। पण भाजपशी हात मिळवणी करताना मात्र हे दोन्ही नेते एकत्र आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। भुजबळांनी केवळ अजित पवारांच्या बंडाच्या निर्णयाची पाठराखणच केली नाही, तर जाहीर मेळाव्यातून शरद पवारांवर टीका करण्यासही मागे पुढे पाहिलं नव्हतं। जे अजित पवारांना आपल्या काकाविषयी बोलायचं होतं ते भुजबळ बोलत असल्यानं आता दादा व भुजबळांचं सख्य वाढलं असल्याचा भ्रम निर्माण झाला होता। परंतु महायुती सरकार आल्यानंतर अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिपद नाकारण्याचा जो निर्णय घेतला त्यावरून या दोघांमध्ये अजूनही तरी कायम असल्याचं उघड झालंय। या निर्णयाविरोधात भुजबळांनी संताप व्यक्त करत अजितदादांवर जाहीरपणे टीका करण्यास मागे पुढे पाहिलं नव्हतं। पक्षाच्या कार्यक्रमापासून ते दूरच राहत गेले। नुकत्याच शिर्डी इथं झालेल्या कार्यक्रमासही भुजबळ जाणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं, पण अचानक पहिल्या दिवशी काही तासासाठी भुजबळ तिथं गेले खरे। मात्र तिथं जाऊनही त्यांनी अजित पवारांच्या एकाधिकारशाहीवर टीका करून पक्षाच्या मेळाव्यातच अजितदादांची शोभा केली होती। मी कुणा एका व्यक्तीसाठी नव्हे तर पक्षासाठी या मेळाव्याला आलोय म्हणत आपण अजित पवारांना किंमत देत नसल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं। एकूणच भुजबळ गेल्या काही दिवसांपासून जसं वागतायत ते पाहता ते आता फार काळ अजितदादांसोबत राहणार नाहीत याची खात्री पटते। त्यांचे समर्थकही भुजबळांकडे राष्ट्रवादीतून बाहेर पडा अशी मागणी करू लागलेत। मग जर राष्ट्रवादी सोडायची म्हटली तर भुजबळांसमोर कुठले पर्याय उपलब्ध आहेत? एक तर ते पुन्हा शरद पवारांच्या पक्षात जाऊ शकतात, पण अजित पवारांची साथ दिल्यावर ज्या वाईट पद्धतीनं भुजबळांनी पवारांवर टीका केली ते पाहता आता त्यांना पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्यास तोंड उरलेलं नाहीये। अर्थात राजकारणात काहीही अशक्य नसतं, पण विधानसभेत अगदीच पानिपत झालेल्या शरद पवारांच्या पक्षात जाऊन आता फायदा काय हा विचारही भुजबळांना करावा लागेल। मुळात प्रादेशिक पक्षामध्येच नेतृत्व करण्यापेक्षा आता आयुष्याच्या उत्तरार्धात तरी राष्ट्रीय पक्षात जाऊन काम करावं व आपला मुलगा पुतण्याला राजकारणात आणखी पुढे न्यावं असा त्यांचा दृष्टिकोन आहे। त्यामुळं सत्ताधारी व देशातील सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणून भुजबळ भाजपमध्ये जाण्यास पसंती दर्शवतील अशी चर्चा आहे।
आणि गेल्या काही दिवसांमध्ये भुजबळांची भाजप नेत्यांशी वाढलेली जवळीकही हेच संकेत देते आहे। अजित पवारांनी मंत्रिपद नाकारल्यानंतर नाराजी व्यक्त करताना भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या मंत्रिपदाबाबत अनुकूल होते असं जाहीरपणे सांगून भाजपच्या मनात माझ्याविषयी स्नेह असल्याचं जाहीर केलं होतं। अजित पवारांनी मंत्रिपद नाकारल्यावर भुजबळ समर्थकांनी नाशकात आंदोलनं सुरू केली होती। भुजबळ स्वतःही खूप आक्रमक झाले होते। अशा वेळी फडणवीस यांनी भुजबळांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली व 8 दिवस शांत राहण्याचं आवाहन केलं होतं। त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भुजबळ 8 दिवस परदेशात निघून गेले। तिथून परतल्यावर मात्र भुजबळांचा आक्रमकपणा कमी झालेला दिसला। मंत्रिपदाविषयी बोलणंही त्यांनी कमी केलेलं दिसलं। एकूणच भाजपकडून त्यांना काहीतरी आश्वासन देण्यात आलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आता या सर्व गोष्टी उघडण्याचं कारण म्हणजे 24 जानेवारी रोजी नाशिकच्या मालेगाव तालुक्यात झालेल्या एका सहकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भुजबळ यांना आपल्या शेजारी बसवून जी गुफ्तगू केली, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। अमित शहा यांचा भुजबळांशी गेल्या 1-1.5 वर्षात स्नेह जास्तच वाढला। विशेषतः राज्यात मराठा ओबीसी आंदोलन सुरू झालं तेव्हा मराठा आरक्षण आंदोलकांविरोधात व ओबीसींच्या समर्थनार्थ सरकारची बाजू भक्कमपणे लढवण्याचं काम भुजबळ या एकमेव मंत्र्यानं केलं होतं। त्याची जाणीव भाजपला आहे। भुजबळांसारखा ताकदीचा ओबीसी नेता आपल्या साथीला राहिला तर महाराष्ट्रात भाजपची ताकद अजून वाढेल असा शहा यांना आशावाद आहे। म्हणूनच तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी नाशकातील शिंदे सेनेच्या विद्यमान खासदाराचं तिकीट कापून तिथं राष्ट्रवादीनं भुजबळांना मैदानात उतरवावं असा सल्लावजा आदेश अमित शहा यांनी अजित पवारांना दिला होता। पवारही त्यास तयार झाले होते, पण एकनाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ न सोडल्यामुळे भुजबळ खासदार होऊ शकले नाही। अर्थात भाजपच्या सर्वेक्षणातून नाशकातून शिंदे सेना पराभूत होण्याचा जो अंदाज लावण्यात आला होता तो तंतोतंत खरा ठरला व भुजबळांना उमेदवारी न देण्याची चूक महायुतीच्या सर्वच मित्र पक्षांच्या लक्षात आली। आता जेव्हा छगन भुजबळ अजित पवारांपासून दूर जाऊ इच्छितात तेव्हा ही संधी भाजप सोडणार नसल्याचं बोललं जातं। भुजबळांना भाजपात घेऊन त्यांना राज्यसभेवर पाठवायचं व केंद्रात चांगलं मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर करायची अशी रणनीती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं आखली असल्याचं सांगितलं जातं। असं करून भुजबळांसारखा ओबीसी नेता केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभर फिरवून ओबीसी वोट बँक अजून घट्ट करण्याचा भाजप नेतृत्वाचा मानस आहे। भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यमातून देशभर ओबीसींसाठी चांगलं संघटन तयार केलंय। बिहारमध्येही त्यांना चांगला जनाधार आहे। आता पुढच्या वर्षी बिहारच्या निवडणुका आहेत, तिथं भुजबळांचा वापर करून घेण्याचा भाजपचा मनोदय आहे। त्यासाठी त्यांना पक्षात घेऊन आधी मंत्रिपद देऊन सन्मान करायचा व नंतर त्यांचा उपयोग पक्ष संघटना वाढीसाठी करून घ्यायचा असे भाजपचे डावपेच असल्याचं बोललं जातं। भाजपच्या या भूमिकेला अजित पवार यांच्याकडूनही फारसा विरोध होण्याची शक्यता नाही, कारण भुजबळ हे अजितदादांनाही नकोच आहेत। ते भाजपात गेल्यास सुंठी वाचून खोकला गेला याचं समाधान अजितदादांना मिळेल। आता भुजबळ भाजपचं कमळ हाती घेण्यासाठी कोणता मुहूर्त निवडतात एवढंच फक्त जाहीर होणं बाकी आहे। तुम्हाला काय वाटतं? भुजबळ भाजपात गेल्यानं त्या पक्षाची ओबीसी वोट बँक भक्कम होईल का? अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही फटका बसेल का? याबाबत आम्हाला तुमचं मत कमेंट मधून जरूर सांगा।